हाय फ्रेंड्स, रंजू अँड अनिल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज बघतोय पातीचा कांदा, सालासकट मुगाची डाळ, हिरवी, भन्नाट चवीची रेसिपी. मी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ही मुगाची डाळीची भाजी भाकरीसोबत खूप भारी लागते. चला रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण मुगाची डाळ एका पातेल्यात कोमट पाण्यात भिजत घालणार आहोत. सालासकट जी डाळ घेतली ती ती आपल्याला 15 मिनटं भिजत घालायची आहे. तुम्ही पिवळी डाळ पण घेऊ शकता, पण या भाजीची चव मुगाच्या डाळीची चव खूप भारी लागते. आता लसूण, कांदा, हिरवी पात सगळं आपण कट करून घेणार आहोत मिरची सोबत. आता कढई ठेवून घेतली, तेल घालून घेतलं, जिरं, मोहरी, हिंग आणि लसूण, मिरची घालून घेतलं. आता पातीचा ओला कांदा जो आहे तो पण चिरलेला घालून घेतला. ओली हळद आहे किसलेली माझ्याकडे, ती घालून घेतली. तर 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. 2 मिनिटांनंतर झाकण काढून परतून परत त्यात आपण खूप सारी कांद्याची पात कट केलेली आहे ती घालून घेऊ. लगेचच आपल्याला जी भिजलेली मुगाची डाळ आहे ती पण घालून घ्यायची आहे. थोडं मिक्स करूया आणि ही डाळ शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. परत एकदा आपण झाकण ठेवणार आहोत आणि 10 मिनटं कुक करणार आहोत. 10 मिनिटानंतर बघा मस्त शिजली आहे. आता ह्याच्यात आपण मीठ घालणार आहोत. बाकी कुठलेच मसाले वापरणार नाहीत, कारण ही याच चवीची छान लागते. तुम्ही लसूण तडका देऊ शकता. परत एक वाफ आणून घेऊ, झाकण ठेवून घेऊ. ही डाळ कांदा रेसिपी माझी आवडली का तुम्हाला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. परत भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.